जगभरातील कोट्यावधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं 3.5 शक्तिपीठापैकी पूर्ण पीठ म्हणजेच करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं मंदिर। देवीचा महिमा जेवढा आगाध आहे तितकंच हेमाडपंथी मंदिर विस्मयजनक आहे। वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिर परिसरात अनेक बाबी आहेत, त्यांची पूर्ण माहिती घेणं महत्त्वाचं आहे। मंदिरातील अष्टदिक्पाल मंडप त्यातीलच एक आहे, पाहूया याबाबतची माहिती। करवीर निवासिनी श्री अंबाबाई म्हणजे जगभरातील लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे। देवीच्या वास्तव्यानं करवीर नगरी पावन तर झालीच आहे, पण हा परिसर नेहमीच सुजलाम सुफलाम राहिलाय। श्री अंबाबाईचा महिमा जेवढा आगाध आहे तितकाच मंदिर परिसर अद्भुत आहे। या मंदिराच्या बांधणीबद्दल अनेक आख्यायिका आहेत, म्हणूनच जेव्हा मंदिर परिसरातील अष्टदिक्पाल मंडपात आपण जातो त्यावेळी थक्क होतो। पण मुळात हा अष्टदिक्पाल मंडप आहे तरी कुठं हे बऱ्याच जणांना माहीत नाही। चला तर मग जाणून घेऊया या मंडपाबद्दल। घाटी दरवाजातून मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला नवग्रह मंदिर आहे। तिथंच एक मंडप आहे, त्याला नवग्रह मंडप म्हटलं जातं। मंडपाच्या छतावर 9 शिल्प आहेत, त्यामुळं त्याला नवग्रह मंडप म्हणतात अशी अनेकांची समजूत आहे। पण वस्तुस्थिती वेगळीच आहे। या मंडपाचं खरं नाव आहे अष्टदिक्पाल मंडप। चला तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडून याबाबत माहिती घेऊया। आपण जिथे उभारलोय तो जो मंडप आहे त्या मंडपाला दिक्पाल मंडप असं म्हटलं जातंय, परंतु नंतरच्या काळामध्ये याला नवग्रह मंडप म्हटलं। काही जण नवग्रह मंडप असं नाव पडलं गेलं। वास्तविकता नवग्रह मंडप हा नाही आहे। हे का म्हटलं गेलं तर आपल्याच मागं या नवग्रहाची एक ओवरी आहे, त्या ठिकाणी नवग्रह सगळे आहेत, म्हणून त्या नवग्रहाच्या समोर असलेला हा मंडप असल्यामुळं अनेकांना वाटलं की हा नवग्रहांचा मंडप आहे, तर हा नवग्रहाचा मंडप नाही, दिक्पाल मंडप आहे। अगस्त्य ऋषींनी ज्यावेळी तपस्या केली आणि आपल्या उजव्या बाजूला मनकर्णिका कुंड आहे, त्या कुंडामध्ये स्नान अगस्त्य ऋषींनी केलं आणि आई अंबाबाईचं दर्शन घेतलं, त्यावेळी या मंडपाचं सुद्धा दर्शन त्यावेळी अगस्त्य ऋषींनी घेतलेली याची जुन्या ग्रंथामध्ये तशा पद्धतीची नोंद आहे। अनेक जणांसाठी ही नवी माहिती असेल, मग अष्टदिशा आणि त्याचं रक्षण करणारे कुठले देवदेवता आहेत असा प्रश्न निर्माण होतो। त्याबाबतची माहिती श्रीपूजक आणि इतिहासाचे अभ्यासक केदार मुनीश्वर यांच्याकडून घेतली। गैरसमजुतीतून त्याला नवग्रह मंडप असं संबोधलं जातं। प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये सर्व दिशांचे अधिपती वेगवेगळ्या देवतांना दिलेलं आहे आणि त्या ज्या देवता आहेत ते त्या दिशांपासून येणाऱ्या संकटांचं रक्षण करतात, अशी आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये धारणा आहे। पूर्वेची जी अधिष्ठात्री देवता आहे त्या इंद्राचं आहे, त्याच्याबरोबर इंद्राची पत्नी असलेली शक्ती आहे, त्याच्याबरोबर त्याचं जर वाहन बघितलं आपण तर वाहन हे हत्ती दिसते। अग्निदेवतेचं जे वाहन आहे एडका किंवा मेष मेंढा असं जे आपण म्हणतो त्या स्वरूपाचं वाहनाचं चित्र आपल्याला शिल्प यामध्ये दिसतंय। दक्षिण दिशेची जी देवता यम, ह्या देवाचं शिल्प पाहतोय, या दिशेचा अधिपती यम आहे। यमाचं जर शिल्प बघितलं तर ते देखील त्याच्या पत्नी समवेत आहे। आता आपण जे शिल्प पाहतोय ते नैऋत्य दिशेचा अधिपती असलेला देव निऋती लोकपाल याचं त्याच्याबरोबर त्याच्या शक्ती दिसत आहेत। आता आपण पाहत आहोत पश्चिम दिशेची अधिष्ठात्री देवता वरुण, म्हणजे जे जलाचा स्वामी आहे असं मानतो आणि त्यामुळं त्याचं जे वाहन आहे हे मकर स्वरूपात कोरलेलं आपल्याला दिसून येते। आता आपण जे शिल्प पाहतोय ते वायव्य दिशेचा अधिपती वायू या देवतेचं, त्याच्याबरोबरही त्याची शक्ती असलेली पत्नीचं शिल्प आपल्याला दिसून येते आणि दोघेही हे वायूचं जे वाहन आहे हरिण मृग यावर आपल्याला बसलेलं दिसून येते। उत्तर दिशेचा अधिपती जो कुबेर आहे त्याच्या हातामध्ये जे बीजापूर म्हणजे जे म्हाळुंगासारखं एक फळ डाव्या हातात दिसते त्यावरनं ते आपल्याला कुबेराची मूर्ती आहे। आता आपण ईशान्य दिशेचं शिल्प पाहतोय। अष्टदिक्पालांच्या मध्ये बरेचदा जी मधली जागा असते ह्या ठिकाणी त्या संप्रदायाप्रमाणे त्या मंदिरांमध्ये वेगवेगळ्या देवस्थानचं अधिष्ठान असतं किंवा विष्णूच्या एखाद्या स्वरूपाची, जसं अनंत आहे अशी जी विष्णूची वेगवेगळी रूप आहेत अशा पद्धतीचं या देवतेचं स्वरूप असू शकतं असं अभ्यासकांचं मत आहे।
श्री अंबाबाई मंदिर परिसर अशा अनेक माहितीचा खजिना आहे. कुणी स्थापत्यशास्त्र म्हणून, कुणी भक्ती म्हणून, तर कुणी वास्तुशास्त्र म्हणून या मंदिराकडे बघतात. त्यामुळं लॉकडाऊन उठल्यानंतर मंदिरात गेला की या अष्टदिक्पाल मंडपाजवळ जाऊन या आणि त्याकडं नव्या नजरेतून नक्की पहा. बी न्यूजसाठी कॅमेरामन सचिन पोरेसह अमोल माळी.